तिजोरीच्या चाव्या आणि वादाचा दरवाजा, निधीवरनं कल्ला, अजितदादांवर हल्ला, विरोधकांनी साधला निशाणा। तर समोरचे उमेदवार म्हणणार तिजोरी केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलेला हाटोला। चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा हा रोख राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारे अजित पवारांना वास्तवाची जाणीव करून दिली। तर समोरचे उमेदवार म्हणणार तिजोरी केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। कारण त्या अविभावात सध्या विरोधकच आहेत, विरोधकांनी त्याला दुर्दैव आहे। त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करायचं नाही। चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला किनारे ती अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी बारामतीच्या माळे गावात केलेल्या वक्तव्याची। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय। आपल्या हातात निधी असून सर्व उमेदवार जिंकून देण्याचं आवाहन करतानाच अजित पवारांनी धमकीवजा इशारा दिला होता। निधीबाबत राष्ट्रवादीचे नेते देखील अजितदादांची री ओढताना दिसतायत। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं। निधीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपलेली असतानाच विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना टोले हाणण्याची संधी काही सोडली नाही। धमक्यांचं राजकारण करायचंय का असा सवाल करण्यात आलाय। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलं तिजोरीमध्ये, काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशांनी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? तिजोरीची चावी ही मायबाप जनतेची असते, कोणाचे घरचे पैसे नाही। हे आपण सगळे, तुम्ही, तुमचा कॅमेरामॅन, सगळे तुम्ही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक टॅक्स भरता, त्याच्यातून हा निधी येतो। हा कोणाच्या घरचा निधी नाही आहे। हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आज भाषणं ऐकायला मिळत आहेत किंवा त्या निधीची चावी कुणाकडे, निधीची किंवा पैसे हे सेवेसाठी आहेत, त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही। तो 7-12 नाही कुणाचं नाव लिहिला। एकीकडे विरोधकांनी महायुतीला घेरलेला असतानाच निधीच्या मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांनी तीनही पक्षाचे नेते निधीबाबत एकत्रित निर्णय घेत असल्याचं, तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय याबाबत अंतिम असतो असं सांगत अजित पवारांना डिवचलंय। कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो। शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। निधीचा मुद्दा हा नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेला जातोय। शिवसेनेत पडलेल्या फुटीला निधीच्या वादाची किनार होती। अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत असा दावा 2022च्या बंडाच्या वेळी शिवसेना आमदारांनी केला होता। आता पुन्हा एकदा निधी आणि तिजोरीच्या चाव्या आणि तिजोरीच्या मालकावरनं महायुतीतच राजकारण तापलंय। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।